30 जूनपर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। बच्चू कडूंनी केलेल्या आंदोलनाला आलेलं हे एक मोठं यश असल्याचं बोललं जातंय। पण त्यासोबतच कर्जमाफी करायला 30 जून 2026 चा मुहूर्तच का काढलाय? सरकारने कर्जमाफीचा निर्णय घ्यायला एवढा वेळ का घेतलाय असा प्रश्न विचारला जातोय। दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय, ज्यानुसार शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकत असल्याने ही समस्या सोडवण्यासाठी मागच्या काळात एक समिती स्थापन करण्यात आली आहे। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली ही 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती कर्जमाफी कशा पद्धतीने करता येईल, निकष काय असतील व भविष्यात शेतकरी कर्जाच्या विळख्यातून बाहेर कसे येतील या संदर्भात अभ्यास करणार आहे। तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या समितीने आपलं कामकाज पूर्ण करून कर्जमाफीसाठी काय निकष असावेत या संदर्भातील अहवाल देणं अपेक्षित आहे। तर या समितीचा अहवाल आल्यानंतर या अहवालाचा अभ्यास करून कर्जमाफी संदर्भातील निर्णय घेतले जातील, ज्यासाठी किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। म्हणून कर्जमाफीसाठी 30 जून ही तारीख देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। तर कर्जमाफीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना आता 30 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे। तर यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।